आल्यानंतर त्यांना राज्य सांभाळण्याची जबाबदारी आली आणि त्यावेळी पुण्याच्या पेशव्यांनी आता कोणी कर्तबगार माणूस नाहीये म्हणून इंदोरचं राज्य तो भाग आपल्या ताब्यात यावा या मनसुबा रचला आणि रघुनाथराव पेशवे यांनी इंदोरकडे जायचं ठरवलं। त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी पत्र त्यांना पाठवलं। खाली त्यात त्यांनी असं सांगितलं, आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमच्याकडील पितुरास गाठले, मला दुबळी समजलात की खुळी, दुःखात बुडाले त्यास अधिक दुःखात बुडवावे हा तुमचा दुष्ट हेतू। आता आपली गाठ रणांगणातच पडेल, माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल, मी हरले तर कीर्ती करून जाईन, पण आपण हरलात तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे, मी अबला आहे असे समजू नका, मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशव्यांनाही भारी पडेल, वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही। एवढी पराक्रम हा अहिल्यादेवी होळकरांच्या अंगात होता आणि कमकुवत स्त्री आहे ही भूमिका त्यांनी आयुष्यात कधी स्वीकारली नाही। अध्यक्ष महोदय, आज काय परिस्थिती आहे? आज महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधी अत्याचार वाढलेत, महिला असुरक्षित झाल्यात। मुंबई पोलिसांची आकडेवारी आहे, गेल्या वर्षी बलात्काराचे 1050 गुन्हे नोंद झाले, 983 त्यातले गुन्हे अल्पवयीन मुलींशी आहेत। त्याच काळात 1231 अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद देखील पोलीस दप्तरी झालेली आहे। गुन्ह्यांचं सर्वाधिक प्रमाण हे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचं दिसतंय आणि त्याचबरोबर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापर्यंत 2397 महिला तरुणींनी विनयभंगाची तक्रार केलेली आहे आणि 2300 तुलनेत हे गुन्हे वाढलेले दिसत आहेत। कालच जोगेश्वरी येथे एका 12 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला। समाज म्हणून आपण कुठे चाललोय? औरंगाबादला एका महिलेला चाकूने पुढून पाडून पूर्ण तिला कापण्याचं काम केलं, तिला स्टिचेस घालायला 20,000 रुपयाचा दोरा लागला, असं मला एक सन्माननीय सदस्य कालच सांगत होते।